राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. साई मंदिर परिसरासमोर घडलेल्या फळविक्रेत्या महिलेच्या सनसनाटी खून प्रकरणानंतर शिर्डीत संतापाची लाट अजूनही कायम आहे. हत्याकांडाच्या गंभीर घटनेनंतर स्थानिक नगर परिषद प्रशासन आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट खडबडून जागे झालेत. भाविकांच्या व स्थानिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत मंदिर परिसर आणि नगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर आणि अतिक्रमणांवर कठोर बंदी घालण्यात आली असून उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी काल संस्थांच्या सुरक्षा विभागाची बैठक घेत सुरक्षेबाबत आढावा घेतला. उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी साईबाबा संस्थांच्या सभागृहात संस्थांच्या सर्व संरक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत सुरक्षेच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना उपनगराध्यक्ष शेळके यांनी दिल्या असून गुन्ह्यातील आरोपी फिजा पटेल हिच्या कुटुंबियांना थेट बोलावून घेत त्यांची सखोल चौकशी करून पार्श्वभूमी तपासात शिर्डी शहर सोडण्याचे आदेश देण्यात आले. 3 मोठ्या शासकीय या ठिकाणी आस्थापना आहेत. म्हणजे एक आहे नगर परिषद, एक आहे शिर्डी पोलीस स्टेशन आणि एक आहे साईबाबा संस्थान. हे तिघं एकत्र असताना जी कारवाई व्हायला पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर विकास व्हायला पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर जे काय विचार आहेत ते विचार एकमेकाशी जुळले पाहिजे. त्या अनुषंगानं ह्यापूर्वीसुद्धा तसं कामकाज चालत होतं. पण झालेली कालची दुर्दैवी घटना ही साईबाबा संस्थांनी जसं नगर परिषदेने त्यांचं काम काल हाती घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनने त्यांचं काम हाती घेतलेलं आहे, तसं साईबाबा संस्थांच्या सुरक्षा अधिकारी व त्यांचे सुरक्षा कर्मचारी यांनीसुद्धा ते काम कशा पद्धतीने हाती घेतलं पाहिजे, कुठली जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली पाहिजे, याच्यासाठी आजची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. याच्यात आता गुन्हेगारी जी मुक्तता आहे किंवा जी काही बकाल शिर्डी किंवा मंदिर परिसर आहे ते स्वच्छतेसाठी तुम्ही काय काय उपाययोजना करणार आहात? सर्वात प्रथम शिर्डी शहरात रस्त्यावर कुठली हातगाडी, कुठलाही व्यवसाय कोणी करू नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी आम्ही आज कालपासून 100% बंदी घातलेली आहे. यापुढे असे कुठलेही व्यवसाय किंवा हातावर किंवा रस्त्यावर तुम्हाला कुठलीही गोष्ट विकता येणार नाही. जी काय तुम्हाला जो काय व्यवसाय करायचा असेल तो परवानगी घेऊन तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. आज ज्यावेळेस आम्ही रूट मार्च घेतला, साईबाबा संस्थांचे अधिकारी कर्मचारी आमचे सर्व नगरसेवक होते, गटनेते होते, आमचे भाजपचे नगरसेवक व शहर अध्यक्ष होते. तर त्या ठिकाणी ज्या वेळेस 9 मीटर रोडला आम्ही जात होतो त्या ठिकाणी नगरपालिकेची आमच्या अतिक्रमण पथकाची गाडी त्या ठिकाणी उभी होती आणि त्या दुकानावर ती कारवाई करत होती. बरेच जुने त्या ठिकाणी ते आमचे व्यापारी आहेत, ते येऊन आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही आमच्या जागेत आहोत वगैरे. त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं जी काय घटना घडली आणि पुढं भविष्यात घडू नये म्हणून जशी नगर परिषदेची जबाबदारी नगर परिषद करू राहिली तशी तुमच्याकडनं पण आम्हाला व्यापाऱ्याकडनं नागरिकांकडनं सहकार्याची भूमिका आम्ही अपेक्षित ठेवत आहोत. त्या अनुषंगानं तुम्ही शटरच्या पुढं कुठंही तुम्हाला व्यवसाय करता येणार नाही. शटरच्या आतमध्ये तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा तो करा. तुम्हाला मी 100% खात्री देतो असं त्यांना सांगितलं की एकदा शिर्डीत रस्त्यावर कोणी फिरताना दिसलं नाही, समजा वस्तू विकणारे, हातगाडी लावणारे, तर एक तुम्हाला सुद्धा त्या व्यवसायात तुम्हाला चांगले त्या ठिकाणी व्यवसाय मिळणार आहे. त्यांना ते मान्य झालं आणि त्यांनी कबूल केलं की भविष्यात यापुढं आम्ही शटरच्या पुढं कुठंही आम्ही आमच्या त्या ठिकाणी व्यवसाय करणार नाही. आजची दंबजी मीटिंग झाली त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी सुद्धा त्यांची जबाबदारी होती त्या ठिकाणी ती घटना घडू नये म्हणून ते सुद्धा त्याला जबाबदार आहेत. मात्र त्यांनी सुद्धा त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि काय नेमकं त्या अडचणी असं आहे की बऱ्याच जणांनी बघायची भूमिका घेतलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, नागरिक आहेत, दुकानदार आहेत, पोलीस आहे, संस्थांचे सिक्युरिटी आहे, आमचे MSF आहे, सगळ्यांनी बघायची भूमिका घेतलेली आहे. मी त्या ठिकाणी निषेध केला त्यांचा आणि त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं यापुढे अशी कुठलीही घटना घडता कामा नये की तुम्ही एका ठिकाणी बसून राहिला तर समोर घटना घडते. तुमच्यावर त्या संदर्भात शिस्तभंगाची किंवा कठोर कारवाई करण्यात येईल अशा शब्दात मी त्यांना त्या ठिकाणी सुनावलेलं आहे.
तुम्ही कालची जी घटना घडली तर ज्या आरोपींच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला काय झालं? आज सकाळी त्या आरोपींच्या कुटुंबातील लोकांना मी माझ्या कॅबिनमध्ये बोलवलं होतं. आमचे गटनेते सगळे नगरसेवक या ठिकाणी हजर होते बऱ्यापैकी. त्या जी काय फिजा पटेल आहे तिची आई तिचे वडील या ठिकाणी आले होते. ते शिर्डी शहरात राहणारे म्हणजे त्यांचा रहिवास शिर्डी शहरातला नाही आहे, ते सिल्लोड ह्या शहरातनं ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी स्पष्ट भाषेत सांगितलं, तुमचे मुलं तुमच्या ताब्यात नाही. जो काय प्रकार घडलेला आहे हा प्रकार सगळ्या शहराने त्याचा निषेध केलेला आहे. तुम्ही तुमच्या गावाला इथून निघून जावं. तुम्ही ज्या पद्धतीनं घर बांधलेलं आहे ते बेकायदेशीरित्या या ठिकाणी तुमचे घर बांधलेलं आहे, त्याच्यावर आम्ही नगरपालिका कारवाई करणार आहोत. आणि तुमचं ह्या शहरात राहण्याचं बिलकुल कुठल्याही शहरवासीची इच्छा नाही. तर त्यांनी मला मान्य केलं की आम्हाला 8 दिवसाची तुम्ही वेळ द्यावी. आम्ही 8 दिवसात आम्ही आमच्या गावाला निघून जाऊ. तुम्ही जी संस्थांची मीटिंग घेतलेली परंतु त्या ठिकाणी कार्यकारी अधिकारी उपस्थित नव्हते, नेमकं काय? नाही, काय झालं, मीटिंग घेतली. ती मीटिंग घेण्याचं जे प्रयोजन होतं ते अति तातडीचं होतं. आणि त्या अगोदरच मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, त्यांचे अधिकारी असतील, चेअरमन आलेले होते. त्याच्यानंतर त्यांच्या काहीतरी मला वाटतं डॉक्टर लोकांच्या मुलाखती होत्या, असे बरेच त्यांचे विषय होते. पण जे सिक्युरिटी ऑफिसर आहे माळीसाहेब, त्यांनी त्यांची परवानगी घेतली होती. त्यांच्या कानावर हा सगळा विषय घातला होता आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतरच त्या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रित त्या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे. काल संध्याकाळी नगरपालिकेत शिर्डी पोलीस प्रशासनाची नगरपालिकेची संयुक्त मिटिंग झाली. काय मुद्दे मांडण्यात आले होते आणि कुठल्या विषयावर काम सुरू आहे? बॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे शिर्डीत? बॉम्बिंग ऑपरेशन होणार आहे शिर्डीत. काल उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर संध्याकाळी मिटिंग झालेली आहे. त्या संदर्भात अशी पण चर्चा झालेली आहे की एकदा हे रस्त्यावर जे बसणारे आहेत, रस्त्यावर ज्यांनी काही समजा म्हणजे बाकडे लावले असतील किंवा स्टॉल लावले असतील, हे सगळे एकदा 8 दिवसात सगळं व्यवस्थित क्लिअर करायचं. परत कोणी रस्त्यावर व्यवसाय करणार नाही याची खबरदारी घ्यायची. आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या आठवड्यात आम्ही जे काही रस्त्यावर वाहनं लागतात त्यांना पार्किंगमध्ये जाण्याचं आम्ही त्यांचं नियोजन केलेलं आहे. त्यांना पार्किंगची जागा उपलब्ध करून आम्ही दिलेली आहे. तर त्या ठिकाणी तो दुसऱ्या टप्प्यात विषय येईल. आणि तिसऱ्या टप्प्यातला जो विषय आहे की साधारण व्यवसाय करून देताना व्यवसाय किती वाजता केला पाहिजे, काय केला पाहिजे, जे काही नियम असतील शासकीय नियम, त्या शासकीय नियमाला धरून त्या ठिकाणी त्या पद्धतीचं निर्देश त्या ठिकाणी देण्यात येते. आज आपण रूट मार्च केला, त्याच्यात काय काय नेमकं आढळून आलं? काही ठिकाणी फोटोवाले असतील, तुम्ही कारवाई पण सुद्धा केली त्याच्यावर, त्या कारवाईची सुद्धा माहिती. आज रूट मार्च करत असताना कुठंही आम्हाला हात विक्रेता किंवा रस्त्यावर किंवा पुढं रस्त्यावर बसून कोणी विक्री करताना आढळून आलेलं नाही. पण त्या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही रूट मार्च घेतला त्याचा जो काय उद्देश होता की साईबाबा संस्थांनी कुठल्या जागेत त्या ठिकाणी त्यांनी काम करायचं आहे. आणि जे काही फोटो विकणारे लोक होते, साईबाबांच्या मंदिराच्यावर उभा असलेला फोटो वगैरे असे वेगवेगळ्या पद्धतीनं ते फोटो मॉर्फ करून ते त्या ठिकाणी साईभक्तांना ज्या किमतीत विकत होते. मोठी टोळी होती ती. कालच आम्ही शिवसाहेब असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील, आम्ही आमच्या MSFला आमच्या अतिक्रमण पथकाला निर्देश दिले. आणि काल जवळजवळ 1.5 ते 2 लाखाचा एक मशीनची जी किंमत आहे असे 16 मशीन आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत. आणि ही कारवाई आम्ही अगदी सक्त केलेली आहे. याच्यानंतर जर कोणी आढळलं तर ते दुकानंसुद्धा आम्ही सील करणार, यात कुठली शंका नाही. गुन्हा केला एकाने भोवराप्त गावाला, अशा प्रकारची काही चर्चा सुरू आहे. नेमकं काल नगर मनमाड रोडला मी अतिक्रमण काढण्याचं सांगण्यात आलं. आजही अतिक्रमणाच्या कारवाया जोरात सुरू आहे. नेमकं काय यामागचं गुन्हेगार बाजूला राहिला आणि सर्वसामान्यांना कारवाई होते असं आहे. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. व्यवसाय कायद्याने केला पाहिजे का बेकायदेशीर? जर कायदेशीर केला पाहिजे तर तुम्ही आमच्याकडनं परवानगी घेणं बंधनकारक आहे. नगरपालिकेच्या जागेवर कुठला कायदा म्हणतो की व्यवसाय करून दिला पाहिजे? नगरपालिका कायद्याने काम करणारी पालिका आहे, न्यायव्यवस्था आहे. त्याच्यामुळं कोण काय बोलतं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही कायद्याच्या चाकोरीत चालणारे लोक आहोत. या शहराला सुरक्षिततेची गरज आहे.
त्याच्या अनुषंगाने आम्ही जे काय पावलं उचललेले आहेत ते कठोर आहेत, गरजेचे आहेत आणि भविष्यासाठी सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.